अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक शंका सध्या राजकीय नेत्यांकडून उपस्थित केल्या जात आहे। त्यातच त्यांच्याच परिवारातले महत्त्वाचे नेते रोहित पवार हे मागील काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेऊन नक्की कुठे कुठे तांत्रिक अडचणी आल्या आणि कशा पद्धतीनं अजित पवारांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड होती, त्यामुळे ते सध्या आक्रमक होत आहेत। कालच मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकामध्ये जाऊन VRS कंपनी आणि DGCAवरती कारवाई करण्यासाठी त्यांनी मागणी केलेली होती, मात्र त्या ठिकाणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता आणि प्रचंड राडा कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं। आता यावरूनच गुणरत्न सदावर्ते हे आता प्रश्नचिन्ह उपस्थित करतात। अशा प्रकारे पोलिसांसोबत राडा घालू नये असं त्यांचं म्हणणं आहे। नक्की त्यांची या संपूर्ण प्रकरणावरती काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात। रोहित पवार जे सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत, अजित पवार यांच्या निधनानंतर त्या अपघातावरती अनेक प्रश्न उपस्थित करतात आणि काल प्रचंड आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। बघा, बायोलॉजिकल सायन्स ह्यूमन सायन्सनुसार मृत्यू झाल्याच्या नंतर ती झालेली जे म्हणजे नुकसान असते आयुष्याचं ते कधी भरून न निघणारं असते। श्री अजित पवार साहेबांच्या मृत्यूचं दुःख महाराष्ट्राला आहे, सगळ्यांना आहे। अलीकडच्या काळात त्यांचे माझे खूप चांगले संबंध होते आणि मला आज ह्या निमित्तानं आपण विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्तानं मला हे म्हणायचं आहे की हे कायद्याचं राज्य आहे। ह्या कायद्याच्या राज्यामध्ये आपण एखाद्या सन्माननीय व्यक्तीच्या मृत्यूवर किती राजकारण करावं याला एक मर्यादा असते। मला रोहितला हे सांगायचं आहे की रोहित, आपण जेव्हा आमदार आहात किंवा त्यावेळेस जिम्मेदारीनं वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, कायद्याचं भान असलं पाहिजे। पोलीस स्थानकामध्ये जाऊन राडा हा शब्द आपण प्रश्नात विचारला, हा अत्यंत खराब प्रश्न आहे। राडा करण्याची मुभा रोहितला दिली कुणी? रोहितनं जे राडा जर केला असेल, पोलीस स्थानकात जाऊन धिंगाणा घातला असेल आणि अजित पवार साहेबांच्या मृत्यूवर रोहित ज्या प्रकारे राजकीय लोणी गोळा करण्याला निघालेला आहे, रोहितला मला सांगायचं आहे, रोहित, अशा प्रकारे राजकारण करून माणसं मोठी होत नसतात। राजकारण हे सर्वसमावेशक करायचं असतं आणि त्या राजकारणाला चिंतनाची जोड असावी लागते। त्यामुळं रोहितला मला त्याच्या ज्ञानात घालायचं आहे। रोहित, मला सगळ्यात अगोदर तर हे सांगायचं रोहित की एका प्रकरणाचे 2 गुन्हे FIR होत नसतात। रोहित, आमदार रोहित, एका प्रकरणाचा एकच FIR होत असतो आणि ते माननीय सर्वोच्च न्यायालयाने TT अँथनीच्या केसमध्ये, केरळाची ती केस होती, त्याच्यामध्ये 2001 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने कायदा नक्की केलाय रोहित। त्याच्यामुळे रोहित कायद्यापेक्षा मोठा नाहीयेस। आणि राहिला प्रश्न ज्या प्रकारे रोहितचं वर्तन चाललेलं आहे, रोहित, स्वतःच्या राजकारणाची झालर लावून घेतली जात नसते अशा प्रकारचं वर्तन करून। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की जर रोहित अशा प्रकारचे राडे करत असेल तर कालच्या पोलीस प्रकरणात पोलिसांची हुज्जत घालणे, पोलीस स्थानकामध्ये म्हणजे बेकायदा वर्तन करणे, बेकायदा मंडळी जमा करणे, या सबबीखाली रोहित पवारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। अजित पवार साहेब आमचेही होते, महाराष्ट्राचे होते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते। आम्हाला कारण ते आमचे उपमुख्यमंत्री होते, कुटुंबाचे उपमुख्यमंत्री नसतात, जनतेचे उपमुख्यमंत्री असतात। त्यामुळे आमचाही अधिकार तेवढाच आहे। आणि त्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की रोहित पवार, आपण जे राजकारण करत असताना तुमची कास धरून संजय राऊत सुद्धा बोलायला लागला। संजू बाबा म्हणजे याच्यामध्ये राज्यसभेमध्ये काल बोलताना संजू बाबांनी तर मर्यादाच तोडून टाकल्या, अमर्याद चालू झालं। ते म्हणे आपले न्यायमूर्ती लोहिया आणि आपलं अजित पवारांचं प्रकरण जोड देत वायफळ बडबड करायला लागले। संजय राऊतांना मला सक्त शब्दात सांगायचं, संजय, लोहियाच्या प्रकरणामध्ये माननीय उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असेल किंवा न्यायिक संस्थेनं जे आहे निर्देशित केलेले निर्णय झालेले आहेत, तेव्हा अशा प्रकारे न्यायालयाचा अवमान होईल असं वर्तन संजयने सुद्धा थांबवलं पाहिजे।
आणि रोहित पवार आणि संजय राऊतांनी हे थांबवलं नाही तर वेळीच यांना कायदेशीर मुसक्या घालण्यासाठी आम्ही जे आहेत योग्य त्या संस्थेकडं न्यायालयाकडं आम्ही धाव घेणार आहोत. पण एक रोहित पवार राजकारण करतात असं तुम्हाला का वाटतं? तर महाराष्ट्राचा एवढा मोठा नेता अपघातात गेलेला आहे, त्यामुळे अर्थात टेक्निकल बाबी ते समोर आणतायत आणि जर अशा प्रकारची अपघात भविष्यात होऊ नये असं सगळं त्यामुळे ते कुठेतरी करतात. तुम्हाला असं का वाटतं की ते राजकारण करतायत? गुन्हा दाखल करण्यात तर जर चुका असेल, तांत्रिक बिघाड जर कारण मान्य तर करण्यात आलेलं आहे DGCA कडनं, तर मग गुन्हा दाखल करण्यात राजकारण काय? मला हे समजत नाही, रोहितला काय एवढं ज्ञान नाही का की त्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे? त्या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगतो स्पष्टपणे गुन्हा नोंद झालेला आहे. 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहितेखाली BNSS खाली गुन्हा दाखल झालेला आहे. ज्ञानात घालायचंय रोहितच्या. एकदा गुन्हा दाखल झाल्याने त्याच प्रकरणात 2 गुन्हे होत नसतात. रोहितकडे खूपच पुरावे असतील तर रोहितनं त्या गुन्ह्यामध्ये जाऊन ते पुरावे द्यायचे असतात. हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि त्या पुढे जाऊन मला सांगायचं आहे की त्या सदर प्रकरणाला आता CID तपास करत आहे. राज्याची स्वतंत्र यंत्रणा आहे, ती विशेष तपास यंत्रणा आहे. असं असताना रोहित पवार आणि संजय राऊत हे दोघं जण काय स्वयंघोषित तपास अधिकारी झालेत का? पोलिसांचे पोलीस झालेत का? हे त्याच्यामुळं पोलिसांच्या तपासामध्ये अडथळा निर्माण केल्यासारखा होत आहे. आणि त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे, राजकारणाचा दुसरी बाजू म्हणजे रोहित पवारांना हे दाखवायचं आहे का आमच्या माननीय जे पवार ताई आहेत आता उपमुख्यमंत्री, त्या फार पात्र नाहीत अजितदादांना न्याय देण्या एवढ्या, असं रोहितला सांगायचंय का? असं रोहितला सुचवायचंय का? म्हणून रोहितचं हे वर्तन आहे का? आणि मला असं वाटतंय की हे सगळं राजकारण नसून रोहितचं स्वतःच्या राजकीय म्हणजे मलईकरणाचा पार्ट आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. टिपू सुलतानचं राजकारणामध्ये कुठेतरी ग्लोरिफिकेशन केलं जाते का? कारण मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या विरोधात आणि त्यांच्या समर्थनार्थ देखील काही वक्तव्य केली जात आहे. मी काँग्रेसचे खासदार छत्रपती शाहू शहाजी कोल्हापूरचे, त्यांचा मी जाहीर निषेध करतो. एक लक्षात ठेवावं, त्यांनी टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये मनगढंत कहाण्या त्यांनी सांगण्याच्या भानगडीत पडू नये. महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांच्या भावनांचा अनादर त्यांनी करू नये. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतलं अनेक संशोधनांमध्ये कुठेही म्हणजे टिपू सुलताननी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला असं कुठेही आलेलं नाही. त्याच्यामुळे मनवे आणि मनगढंत कहाण्या त्यांनी सांगू नये. आणि त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, त्यांना स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की टिपू सुलतान म्हणजे टिप्या, टिपू सुलतान म्हणजे टिप्या, टिपू सुलतान म्हणजे टिप्या. त्या टिप्याच्या नावचं भारतामध्ये कुत्र्याला सुद्धा नाव दिलं जाणार नाही. टिपू सुलतानच्या नावचं, टिप्याच्या नावचं कुत्र्याला सुद्धा नाव दिलं जाणार नाही. कारण कुत्रे श्वान सुद्धा प्रामाणिक असतात. टिप्याची प्रामाणिकता ह्या हिंदू राष्ट्र भारत हमारा म्हणा किंवा भारत म्हणा किंवा स्वतंत्र भारत म्हणा, संविधान निर्मितीच्या नंतरचा भारत म्हणा, सम्राट अशोकांच्या काळातला भारत म्हणा, या भारतामध्ये कधी सुद्धा टिपू सुलतानची स्वच्छ भूमिका या भूमीमध्ये जन्मलेल्यांच्या प्रती होती असं नाही. टिपू सुलतानच्या काळात ज्या प्रकारे कतली झाल्या ते देखील अधोरेखित आहे, असं माझं डंके की चोट पे म्हणणं आहे. मी डंके की चोट पे टिपू सुलतानची बाजू घेणाऱ्या, ग्लोरिफिकेशन करणाऱ्यांचा जाहीर निषेध करतो, डंके की चोट पे करतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.